नमस्कार. मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. या चॅनलवर आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती करतो. त्यांच्या आयुष्यातल्या काही वेगळ्या घडामोडी किंवा काही वेगळे किस्से, काही मजेशीर असतात, काही आनंददायी असतात किंवा काही थरारक पण असू शकतात. असे किस्से आपल्याला ऐकायला फार वेगळी मजा येते. तर आज आपल्याबरोबर आहेत सौ निलिमा क्षीरसागर. या निलिमा मॅडम. मस्त. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त. मस्त. अच्छा. तुम्ही सध्या काय करता? खरं तर खूप काही गोष्टी चालू आहेत की सध्या माझी छोटीशी प्रॅक्टिस. मी अजून पूर्ण रिटायर्ड म्हणजे कोणताच डॉक्टर रिटायर्ड होऊ शकत नाही. हां, थोडं म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात मुळात, ही पहिली गोष्ट. हो. आणि मग नंतर ॲलोपॅथी का आयुर्वेदिक? मी आयुर्वेदिक आहे. मी MD आयुर्वेद केलेलं आहे आणि मी स्त्रीरोगाच्या ह्याच्यात केलं. अच्छा. आणि मी भारतीय विद्यापीठात होते. काही काळ अष्टांगामध्ये पण शिकवलं. बरं. माझी प्रॅक्टिस पण होती स्वतःची. बरं. मी क्लासेस पण घेते. बरं. शिकवण्याचा मला खूप आवड आहे. बरं. आणि ते सर्वसामान्य लोकांसाठी आयुर्वेद अशा हेडिंगच्या अंडर मी शिकवत असते. अरे वा, अरे वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप छंद आहे, खूपच. बरं. म्हणजे माझी आई म्हणायची की म्हणजे आपली म्हणे की नाही की एक ना धड भाराभर चिंध्या, तसं माझ्याकडे भाराभर चिंध्या. मग मी वेगळं म्हणेन, सर्व गुण संपन्न म्हणेन. नाही, कारण मास्टर ऑफ नन आहे. नाही, पण तरी सर्व गुण संपन्न आहे म्हणून तर हे सगळं करू शकताय. हां, आवड आहे, मला खूप आवड आहे त्याची. आणि मुख्य ही आवड मला म्हणजे माझ्याकडे परिवारात खूप लोक होती माहेरी. नंतर मी वाड्यात राहत होते. वाडा संस्कृती असल्यामुळे आमच्याकडे 13 बिराडं होती आणि खूप छान वातावरण होतं. कुठे होता वाडा? माझा बुधवार पेठेमध्ये होता. आणि आज तो वाडा नाहीये, पण तरी माझी नाळ खूप वाड्याशी जुळलेली आहे. वाड्यातल्या बऱ्याच आठवणी आहेत त्याच्यामध्ये. आणि 13 बिराडात आमच्याकडे कोण ना कोणतरी काहीतरी कलाकार होते. जसं त्यांच्याकडनं मी प्रत्येकाकडनं एक थोडं थोडं शिकत गेले. आणि त्यात प्रामुख्याने म्हणजे अगदी काही नाही तर रांगोळी. आमच्यातल्या एक बाई आहेत ना, त्यांच्याकडे गॅलरी होती. त्या दरवेळेस असं काढायला लागलं की 4-5 प्रकारच्या रांगोळ्या काढायच्या. आणि त्या ठिपक्याच्याच जास्त असायच्या पूर्वीच्या काळी. असं होतं. पण मला तेव्हापासून फ्री हँड खूप आवडायचं. आमच्याकडे एक फळा होता, त्याच्यावर पण मी ड्रॉइंग काढायची. मी रिसेंटली म्हणजे कोविड काळामध्ये तर मी भरपूर ड्रॉइंग काढली. अच्छा. आणि मग आता तुम्ही प्रॅक्टिस किंवा क्लासेसच्या व्यतिरिक्त काय करता? मी खरं सांगायचं तर रिलॅक्स मूडमध्ये मी मंडळात जाते, पुणे महिला मंडळात. आणि तिथे मी कार्यक्रमात भाग घेते. बरं. तिथल्या सहल समितीत पण आहे मी. बरं. आणि जिथे कमी किंवा माझा असा स्वभावच आहे की काही बसून नाही, मी तुमच्याकडे आले तरी मी तुम्हाला काहीतरी मदत करावी का असं मी बघत असते. तसं मी मंडळात सगळ्या समितीत थोडं थोडं जात असते. आणि मला मुख्य बोलायची आवड आहे. मला ओळखी काढायची आवड आहे. आणि पृथ्वी गोल या नात्याने कुठंतरी तो धागा मिळतो. मला ते खूप आवडतं. बरोबर, बरोबर. पण तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होतात की तुम्ही निवेदन पण करता म्हणून. हां, मी सूत्रसंचालन पण करते. अगदी आयत्या वेळेस जरी मला कोणी सांगितलं तरी मला ते आवडतं, कारण माझ्या वाचनाचा छंद त्यावेळेस मला खूप उपयोगी पडतो. कारण मग हल्ली एखादं तुम्ही केलेलं सूत्रसंचालन? अगदी रिसेंटली परवा बुधवारी मंडळामध्ये आमच्या माणिक वर्मांचा कार्यक्रम झाला. आणि माणिक वर्मांची गीतं म्हणजे आता जन्मशताब्दी आहे, तर मी त्या जन्मशताब्दी निमित्त आम्ही मंडळातर्फे स्वरांजली, माणिक स्वरांजली असं नाव देऊन मी 16 माझ्याबरोबरच्या 16 भगिनी मैत्रिणी यांना घेऊन 27 गाणी आम्ही त्यांची म्हटली. आणि मुख्य त्याची सगळी स्क्रिप्ट मी लिहिली होती. अरे वा, अरे वा. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त गाणी आणि त्या गाण्याविषयी काही सांगितलं नाही, पण माणिक वर्मा त्या कशा काय वळ्या, काय काय शिकल्या, कसं शिकल्या, खरंच त्यांचं एक आयुष्यच आपल्याला प्रेरणादायी. प्रश्नच. आणि ते मला लहानपणापासून खूप मजा यायच्यावर आहे, कारण माझ्या आईला फार माणिक वर्मा आवडायची. त्या काळात तो काळच तसा होता की माणिक वर्मांची गाणं ऐकल्याशिवाय काही होतच नव्हतं. अमृतावरी गोड ते सगळंच. आणि मला असं एखादं गाणं तुम्हाला आठवतंय का त्यांनी म्हटलेलं, किंवा तुम्ही म्हणाल का
माणिक वर्मांची गाणी म्हणणं म्हणजे फार अवघड आहे. हा. पण मी माणिक वर्मांवरती एका यांनी म्हटलं होतं की त्यांनी जी लावणी म्हटली ना, तर पु ल देशपांडे पटकन म्हटले की एखाद्याच्या हातात मद्य सुद्धा सात्विक होतं. तसं ही लावणी माणिकच्या तोंडी आहे आणि तेवढीच मधाळ, तेवढीच आब राखून म्हटली आहे. हे वाक्य मला खूप आवडलं होतं. अर्थात आपल्याला पु ल तर फार आवडतं, प्रश्नच नाही. आणि अशा तऱ्हेने माणिक वर्मांवरचा माझा कार्यक्रम खूप सुंदर झाला होता. कोणी एखादं म्हटलेलं गाणं सांगा ना. बरीच गाणी म्हटली. अमृताहुनी गोड, जाळीमधी करवंद सुद्धा म्हटलं. नंतर सगळ्यात मला आवडतं होतं त्या सावळ्या तनूचे. आणि सावळा ग रंग माझा. माझा आवाजाची देणगी नाहीये, त्यामुळे मी एखादं गाणं नाही, पण त्यांची सगळीच गाणी अप्रतिम अप्रतिम आहे. त्यामुळे कसं कुठचंही गाणं म्हटलं तरी ते प्रत्येकाला आवडण्यासारखंच आहे. हो, नक्कीच नक्कीच. अजून काही सांगू शकाल? सूत्रसंचालन तर मी बऱ्याच वेळा केलंय, पण माझ्या अजून आवडी म्हणजे मला कविता करायला खूप आवडतात. कवितेमध्ये स्पर्धेत भाग घ्यायला आवडतो. मला थोडंसं ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी खूप परगावी वगैरे जात नाही, पण मला आवड आहे त्याची. एखादी कविता म्हणाल? मी आत्ता आपल्या या म्हणजे मला इन्स्टंट कविता तर फार आवडतात. आणि हल्लीच्या ह्याच्यामुळे आपण ऐकतो वेगवेगळ्या यूट्यूबच्या वरती, तर मला कुठलाही एक शब्द पुरतो. समजा अगदी चहा, पोहे असं सुद्धा, आणि आयत्या वेळेस केलेलं मला वाचायला फार आवडतं. तर मी आता आपल्याच ह्याच्यावरती केलेली थोडीशी मी म्हणेन की ताजी कविता आपण वाचूया. बरं, म्हणजे आपल्या 16 ज्येष्ठांच्या गप्पांचं या कार्यक्रमावर. अरे वा, अरे वा. ते एक 4 ओळी मी तुम्हाला त्यातले वाचून दाखवते. नक्की. मनामनात बांधूया ग चला हिंदोळे, मनामनात बांधूया ग चला हिंदोळे, हलवून हलवून साजरे करू भेट सोहळे. आठवणींना बसवून त्यात झोके देऊयात, रम्य अशा त्या काळामध्ये सारे रमूयात. चिमणा चिमणीच्या घासाची आठवण ग येते. पूर्वी फार होतं एकमेकींना त्या रुमालात म्हणा, काही नाही तर फ्रॉकच्या ह्याच्यात तो घालून, पण आपण खात असलेला तुकडा त्याला द्यायचा. चिमणा चिमणीच्या घासाची आठवण ग येते, एक तीळ खाताना आजही वाटून खाते. खळाखळा वाहतात अशा प्रसंगी हे झरे. हे झरे कसले तर आठवणींचे झरे आहेत हे. चिंब चिंब भिजूनी तयात मन हे शहारे. गतकालीन क्षण नवे कण हे आनंदाचे, टिपत टिपत सारे धन हे सौख्यानंदाचे. गप्पा गप्पामधून सारे भेटले पुनश्च मला. ह्या ज्या सगळ्या आठवणी आल्या किंवा आपण काढतो, किंवा इव्हन ह्या ज्येष्ठांच्या सोहळ्याचे मी मागचे एपिसोड्स बघितले, त्यातनं सुद्धा मला खूप काही हे भेटले. लोक म्हणा, प्रसंग म्हणा, त्याच्यावरती हे की गप्पा गप्पामधून सारे भेटले पुनश्च मला, कडाक्याच्या थंडीत सुद्धा उबदार वाटलं मला. अरे वा वा, मस्त, खूप छान, खूप छान, खूप छान, खूपच छान. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा तुमच्या क्लासेसमध्ये अनेक अनुभव आले असणार तुम्हाला. खूप अनुभव. त्याबद्दल काही सांगू शकाल का? मी म्हणते की थोडंसं आता आपण मागं जे आठवणीचे झरे वगैरे घेतले, तर मी सर्वात एक आताच्या मुलांना कदाचित तो खेळ माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आम्ही लहानपणी वाडा होता, वाड्या मोठा अगदी म्हणजे चौपदरी म्हणतो वगैरे तसा, बाहेर एक गोळ होता, आणि खरं सांगू का कुठली रिस्ट्रिक्शन नव्हती की हे करू नका. खेळण्यामध्ये रिस्ट्रिक्शन नाही, मुलंही खेळणार, आवाज करणार, त्यामुळे ते खेळत असताना मला आठवतं डबडं इस्पेस नावाचा खेळ. मुलं मुली असल्यामुळे सगळेच खेळ खेळले जायचे, क्रिकेट विट्टू दांडू सुद्धा आणि टिपरी पाणी सुद्धा. तर त्या डबडा इस्पेस खेळताना एक डबडा फेकलं, माझ्यावर राज्य होतं, आणि त्या बोळामध्ये जाऊन आणायचं. मी गेले आणायला, सगळे लपले, तेवढ्यात आमच्या त्या काळामध्ये स्कूटर घेणं म्हणजे खूप वेगळं वाटायचं. तर ते वेगळं एक जण आला, त्यांनी बायकोला उतरवलं, नवीनच स्कूटर होती, मला म्हणे चल एक गोष्ट आणायची राहिली, बस मागे आपण जाऊन येऊ. जवळच जायचं होतं, मी छान स्कूटरवर बसता येतं म्हणून गेले, आणि झालं इकडे सगळे लपलेले वाट बघतायत, कधी येते डबा घेऊन, कधी येते डबा घेऊन. काही नाही, खूप वेळ झाल्यावर शेवटी लपलेले सगळे बाहेर येऊन बघायला आले, अरे आपण फेकलं तिथंच तो डबा आहे, आणि मग ही कुठे गेली. कोणाला काही माहिती नाही.
आणि मग थोड्या वेळात आम्ही परत आलो, मी सगळ्यांना आउट केलं. म्हणजे हां, मी त्यांना हां, शोधायच्या हां, ऐवजी तेच मला शोधत हां, होते. हां, हे हां. पण एक छान अशी आठवण सगळ्या हां, हां. लहानपणीच्या मित्रमैत्रिणींची आहे. हं, हं. आणि त्याच्या पुढं आम्ही गेल्यावरती आता छेडाछेडी पर हे असायचं, पण त्यातही गंमत असायची. त्या काळामध्ये खरंच खूप चांगलं खेळीमेळीचं वातावरण होतं. तर मी जेव्हा मेडिकलला म्हणजे आयुर्वेदला गेले तेव्हा आम्हाला पण बोनसेट वगैरे होता हां, हां. शिकायसाठी, हो, पण तो घ्यावा लागायचा. हो. माझी मैत्रीण माझ्याबरोबर असायची, तिचीच सायकल होती. हं. तर बोनसेट त्या मानाने तेव्हा सहज अशा कॅरी बॅग पण नव्हत्या उपलब्ध. तर त्या माणसाने ज्यांच्याकडनं आम्ही घेतला बोनसेट त्यांनी कागदात गुंडाळून असा दिला होता. हां. मग पूर्वी कसं असं हातात घेतली पुस्तक की चाललंय, हं, हं. पिशवी वगैरे म्हणजे नको असं व्हायचं. तर त्याचं आम्ही ते गेलो होतो, बोनसेट लावला सायकलीला आणि आम्ही आलो. आमच्या बोळात जेव्हा शिरलो तेव्हा आमच्या काही लक्षात आलं नाही. आम्ही पुढं पुढं आलो तसं मागून आवाज येत होता, एक जादूवाला, एक जादूवाला. आम्हाला काय ना, आम्ही दुर्लक्ष, आधी आम्हाला कळलं असतं की आम्हाला चिडवतात तरी आम्ही बोलू शकलो नसतो, कारण का की त्या काळात असं काही एवढं हे नव्हतं, मुलांना तोंड द्यायचं हो, वगैरे, थोडं हो, खाली मान हो. घालूनच जायचं. हो. पण आम्हाला खूप नंतर लक्षात आलं, तिने जेव्हा कॅरियर हे केलं, अगं निलिमा याच्यातनं सगळा बोनसेट खरंच दिसत होता गं. त्यामुळे ते आम्हाला जादूवाला चिडवायचे आणि मग प्रत्येक वेळी कॉलेजमध्ये जाताना मला ते ऐकायला लागायचं. ही एक छानपैकी आठवण हं, हं, पुढच्या हं, हं. हो. कॉलेजच्या जमान्यातली हो, झाली. हो, हो, हो. बरोबर. कसं म्हणजे अजून एखाद्या काही तुमच्या प्रॅक्टिसच्या वेळेचं काही वेगळ्या गोष्टी किंवा प्रॅक्टिसमध्ये तर किस्से? खूप खूप किस्से छान छान येतात आणि लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या वयापर्यंतचे आहेत. अगदी म्हणजे काही काही तर असे नावासकट लक्षात राहतात. हो. एक बाई आली होती, लहान मुलाला घेऊन आली होती, खूप रडवेली झाली होती. काय झालं, काय वेळ होत आहे वगैरे. तर म्हटली, खरं सांगू का, हा मुलगा शाळेत जात नाही वगैरे. तर मी म्हटलं, का रे नाही जात वगैरे. तेव्हा त्याची आई म्हटली की जरा प्रॉब्लेम हा आहे की ह्याला ना ग म्हणता येत नाही. हं. तर त्याला सगळे मग ते हसतात. तर मी म्हटलं की ग म्हणता येत नाही, तर मला पटकन माझ्यासमोर गुलाबाचं फुल होतं, तिच्या आईच्या डोक्यात गजरा होता. म्हटलं, काय रे ह्याला काय म्हणतात? तर तो पटकन म्हटला, हे जुलाबाचे फूल आहे, जजुला आहे. विचारू. आणि तर मला खूप असं म्हणजे वाईट वाटतं का माझ्या आपल्याला बरोबर जे क्षणभर? आहेत ते हसले जरा, पण मला हसू मी दाबलं की अरे हो, नाही, हो. त्याच्या आईला काय वाटत असेल हो ते ना. बरं. आणि त्या मुलावर काय हे होत असेल ते मला कळलं की सगळी मुलं शाळेत जातात आणि मी एका कारणात. पण मग आम्ही त्याला स्पीच थेरपी वगैरे सगळं करून त्याला नंतर ग म्हणता यायला अरे वा, लागला. अरे वा. आणि तो आनंद अरे वा. मला खूपच होता, कारण त्याचं संपूर्ण पाया तिथून सुरू हो, झाला. हो, हो. तो बरोबर एक आहे, आहे. बरोबर आहे. आणि दुसरा एक खूप छान असा की एक प्रॅक्टिसमध्ये बाई आली दवाखाना बंद करता करता, हं. आणि तिने असं सगळं बांधलं होतं वगैरे. त्या काळात मास्क हं. किंवा असं तोंड झाकून चालणं असं काहीही हे नव्हतं 30-35 वर्षापूर्वीचं असेल. अगदी. हां, हां. तर मी म्हटलं की अशी का आली असेल वगैरे. तर मग तिच्या बरोबरची बाई आहे, ती म्हटली की ह्या काय झालं म्हणे, आम्ही बोलता बोलता या बाईचा आ राहिलाय, तो खालीच होत नाहीये. हां. तर मी आपल्या त्या बाईची चेष्टा म्हणजे केली, लॉकजॉ झालं. लॉकजॉ झाला. तर मी ओह! म्हटलं की काय हो, तुम्ही एवढं काय सांगितलं की त्यांचा आ राहिला. तर म्हणे, काय हो डॉक्टर, म्हणे मी काय नाही, म्हणे हिचा झालाय आता बघा. पण मग मी पटकन तिला आमच्या आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे थोडं स्नेहन केलं, हां, वातदोष शामक हां, तेलाने, हां. थोडं फोमेंटेशन स्वेदन केलं हं. काढ्याचं ह्याच्यातनं, आणि नंतर तिला एक प्रथमन नस्य म्हणजे चूर्णाचं नस्य केलं. हं. आणि ते करत असताना तो एकदम शिंक आली आणि जॉब पटकन हां, भेटला. हां, हां, ती हां. इतकी आनंदित झाली, म्हटलं थांबा, पण परत आ करून बघू नका, तो आपण तसाच त्याला थोडी विश्रांती देऊया. आणि तो लॉकजॉची पेशंट हे झाल्यानंतर तिच्या घरचे लोक आली पटकन. अर्धा पाऊण तास मध्ये गेला होता. हां. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं, कारण त्यांनी घरी जे काही ऐकलं होतं त्याच्यावरनं त्यांना टेन्शन की आता ह्याला काय करायला लागतंय, ॲडमिट करा, हां, ऑपरेशन हां, काय वगैरे. हां, हां. आणि ते मिटलेलं बघितल्यावर त्यांना फार आनंद झाला. आणि ते म्हटले, अरे
आयुर्वेदात पण इमर्जन्सी औषधं आहेत तर. उपाय आहेत. मी म्हटलं हो, हा. जिथे औषधं आहेत, जिथे चांगलं वैद्य आहे तिथे हे असणारच. प्रश्नच फक्त नाही, आपल्याला प्रश्नच नाही. आठवलं पाहिजे आणि ते आपण ऍप्लिकेट करून बघितलं बरोबर. पाहिजे. पण हे लोकांच्या लक्षात येत नाही की हे सगळे पाथी जे आहेत तिन्ही चारी ते सगळे एकाच तोलामोलाचे आहेत. येस, खरंच खरंच हो की अगदी नाही? आहे. आणि एकमेकांच्या हातात हात घालून जर चाललं तर अतिशय चांगले रिझल्ट. म्हणजे मी असे प्रयोग केलेत, कारण माझ्याकडे वंध्यत्व म्हणजे माझा विषय थिसिसचा तो असल्यामुळे वंध्यत्वावरच्या केसेसला असं करावंच लागायचं. कारण कसं आहे की वंध्यत्वाची केस म्हटलं ना की ती की लगेच कालची आज येत नाही. बराच काळ मध्ये गेलेला असतो. 2-4 डॉक्टरकडे जाऊन पण आलेली असते काही वेळा. आणि तिला सासर, माहेर, समाज, स्वतःचं सगळ्याचं टेन्शन असतं. आता अशा वेळी जर मी फक्त तिला मूल होण्यासाठीच औषधं देऊन नाही चालत, तर मी बघितलं, कारण माझा थोडासा होमिओपॅथीचा पण अभ्यास असल्यामुळे मी ते बघितलं की मनावरती औषध मी होमिओपॅथी देते, मग मी त्याच्यावरती देणार. आणि काही काही वेळा तर ॲलोपॅथीचा आधार घ्यावाच लागतो. तिन्ही पॅथी मिळून जर रिझल्ट मिळाला तर किती छान. हो, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. त्यामुळे गरजच असते ना दोन्ही एकमेकांना हे करण्याची. बरोबर आहे. जसं आपण घरात आईची गरज आहे, वडिलांची गरज आहे, तद्वत मी ह्या गोष्टींकडे बघते. आणि मला माझे जे डॉक्टर भेटले माझ्या बरोबर काम करणारे तेही असेच भेटले की तेही अशाच तऱ्हेचे विचार करत होते. अच्छा अच्छा अच्छा. तुमच्या बाजूला एक अवॉर्ड आहे, तो कसला आहे? तुमचा आहे का? हो, माझा आहे. माझ्या कविता सादरीकरण केल्याचं आणि कवितेच्या एक स्पर्धा होती पश्चिम महाराष्ट्राची काव्य करंडकाची. एक 6-8 पायऱ्या होत्या, त्याच्यातनं पुढे जात जात एक सादरीकरण म्हणून होतं आणि मी ते सादरीकरण केलं आणि त्याच्यात मला हे सर्वोत्कृष्ट क्रमांकाचं बक्षीस मिळालं. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. आणि हे कधी होतं? हे झाले आता त्याला म्हणजे ह्याच वर्षी झालं, पण 6-7 महिने झाले. अरे वा, अरे वा, उत्कृष्ट उत्कृष्ट, अगदी व्हेरी गुड. छान. आणि तुम्ही कविता लिहिल्या आहेत? हो. किती लिहिल्या साधारण? 400-450 सहज झाल्या. मग त्याचा संग्रह केला असेल ना तुम्ही? हा, केला होता. म्हणजे त्याचं असं झालं की माझ्या वडिलांचा 90वा वाढदिवस माझ्या बहिणीने साजरा करायचा ठरवला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं की 90व्या वर्षी पण गिफ्ट काय द्यायचं. तर त्यांनी बहिणीला सांगितलं की तू हा खर्च करतीच आहेस, तुझ्याकडनं काही नको. भावानी सांगितलं मी काय करू, तर म्हणे तू कपडेच कर. मग मी काय करू, तू तुझ्यातली कला काहीतरी मला दे, तुझ्याकडे बऱ्याच कला आहेत, त्यातलं मला तू काय करून देऊ शकतेस. आता अरे बापरे, मग विचार केला की मला देण्यासारखं असं कविताच आहेत. मी अक्षरशः 2 दिवसात एका मैत्रिणी म्हणजे शेजारी एक प्रेस होता, तिथल्या एका महिला हाताशी धरून तो क्षणाचा शब्दांचा असा काव्यसंग्रह छोटा 50 पानाचा काढला. अरे वा. आणि त्याच्यामध्ये माझ्या वडिलांवरती 2-3 कविता होत्या, पण इतर एक अशा वेगळ्या होत्या की ज्याच्यातनं नातेसंबंध उलगडला जाईल किंवा काही एक क्षणाचा होता की पावसाचा क्षण, एक सासू होण्याचा क्षण, लहान मुलगी रुसते त्याच्यावरची एक कविता, अशी म्हणजे त्याच्यात प्रासंगिक कविता होत्या म्हणून ते क्षण आणि त्याला सुचलेले शब्द असं केलं होतं. पण आता दुर्दैवाने माझ्याकडे काही कॉपी राहिलेली नाहीये. ठीक आहे ठीक आहे. अजून काही किस्से सांगू शकाल का? किस्सा सांगताना मला एक म्हणजे आता आपण नेहमी हे सगळे बोललोच, पण मी एक म्हणजे एक लोकांच्या कॉन्फिडन्स याच्यामध्ये त्या व्यक्तीला कुठलंही मला नावं ठेवायचं नाही, पण कॉन्फिडन्स किती असावा आणि त्याच्यामुळे माणूस कसं पुढे जातं. कारण मला कोणाकडनंही असं शिकायला आपल्याला आजही मिळत असतं. रस्त्यावरच्या अगदी आपण म्हणतो की ह्याच्याकडनं काय शिकायला मिळणार, त्याच्याकडनंही आपण शिकत असतो. म्हणजे जसं बहिणाबाईंना अशिक्षित मानूनही आपल्याला बहिणाबाईंनी किती शिकवलं. तर असं मला एक हे होतं की मी एका कार्यक्रमाला गेले होते, कवितांचाच असा कार्यक्रम होता. प्रसिद्ध पाहुणे याची हे होती, वेळ झाली होती पण ते आलेले नव्हते. तर त्यांनी संयोजक म्हटले की चला कोणी येऊन गाणं वगैरे काहीतरी म्हणा, म्हणजे तुळबुळ कमी होईल वगैरे. एक बाई उठल्या, पटकन गेल्या वगैरे आणि म्हटल्या नमस्कार, मी रुपाली नगलकर. आम्हाला वाटलं की ही काहीतरी जोक सांगते वगैरे. आणि मग तिने सुरुवात केली,
ते जे ध्रुवपद होतं की जला विसावू या वलना वल वगैरे असं ती म्हणायला लागली. मग लक्षात आलं की हिला र म्हणता येत नाही. मग हिने असं गाणं निवडलं वगैरे ह्याचं मला म्हणजे बाकीचे लोक असं काय हसं की आपल्याला जर येत नाही तर हे का म्हणून म्हटलं नाही, तिचा कॉन्फिडन्स बघा. मला येत नाही असं शब्दच तिने घेतला नाही. तिने स्वतःच्या व्यंगावर मात करून हे गाणं तुमच्या समोर म्हणायचं जे धाडस केलं ना, अगदी त्या धाडसाला मी सलाम करते. आणि ते मला खूप आवडलं. आणि असं धाडसाने आपणही स्टेजवर जाऊ शकतो. आणि खरंच मला तुम्ही हे जे बोलताय ना ह्याच्यातनं लोकांना शिकण्यासारखं आहे. नक्कीच नक्कीच आहे की कोणाला कमी लेखू नये. प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतो. आणि तिने मग आयुष्यभर काही म्हणायचं नाही का, तिचा आवाज खूप छान होता बरं, तिने तो केला. पण मला त्याच्या असं झालं की मी धाडस नावाची चीज तिच्याकडनं शिकली. तसंच एक म्हणजे आपण म्हणतो की रेल्वेने आम्ही प्रवास करतो. आम्ही खूप प्रवास केला. आणि प्रवासामध्ये एक असा प्रसंग आला की आम्ही दार्जिलिंगला गेलो होतो, तिथून नेपाळला चाललो होतो. आम्ही पूर्ण अँबॅसेडरनी प्रवास केला होता, पुण्यापासून नेपाळ. आणि तिथे दार्जिलिंगला जात असताना पगलाका चौडा म्हणून तिथे हे झालं होतं, लँडस्लाईड झालं होतं. आणि तिथून जाताना आमच्या गाडीचं एक दार आहे ना, ते अलीकडे जरा खुटखुटत होतं. तर दगड, ते नर्मदेचे गोटे कसे तसेच सगळे ते हिमालयाचे गोटे. तर ते जे आमच्याबरोबर जे होते ते ड्रायव्हर वगैरे नाही, आमच्यातलेच होते. तर ते म्हटले की वहिनी बसता का दार धरून. मला वाटलं वा, या ह्याच्यावरनं चालायला नको, चिखलात पाय जायला नको, चला ओके. मी बसले दार धरून वगैरे सगळं छान. आणि असं होतं की बाकीची लोक चालत समोरचा, आणि तो भाग असा होता, असा उतरायचा, थोडं सरळ परत चढ. आणि म्हणजे असा शेप तयार झाला होता. आणि प्रत्येक गाडी जाताना एकदा इकडची एकदा तिकडची लोक ओरडायचे हो हो. असं चाललं असताना आमची गाडी सुरू झाली, खाली गेली, थोडी वर जाताना ती मागं आली. ड्रायव्हरने त्या 4th गिअर घेतला आणि जोरात वर घेतली की तेवढ्याच मागं दरीच्या बाजूला जायला लागली. सगळेजण गाडी गेली ओरडायला लागले होते. आता मला कळलं, मी दार दिलं सोडून. आणि हे माझे मिस्टर बरोबर होते, ते पण मला ओरडत होते, निलिमा दार सोड, निलिमा दार सोड. दार सोडून दिलं, खाली मान घालून की आता आपण गेलो. आणि सर्वात त्याही प्रसंगी मला वाटत होतं की कपडे पैसे सगळे आपले बॅगेत आहे, आता यांचं काय होईल. आणि ते गाडी जात असताना तर ती गाडी मागं येताना यांचे असे चाललेले होते, त्या लाईनीत येताना यांनी पळत येऊन त्या दार उघडत होतं हे यांना माहीत होतं. त्यांनी दारेला हे मारला, धक्का मारला, दार उघडलं. आणि ते जे दार ना ते छानपैकी असं 2 दगडाच्या मध्ये होती. गाडी थांबली, पण कशी थांबली असेल, तिरकी अशी. आणि इकडे अर्ध चाक दरीत, म्हणजे दोन्ही अर्धी मागची चाकं दरीत, आणि गाडी अशी. म्हणजे तुम्ही थोडक्यात वाचला. खूप भीती वाटत होती, पण मला हळूच बाहेर काढलं. मी थरथर कापतच होते. आणि काय आलं होतं आणि हे झालं. पण माहितीये, म्हणजे माझी समजूत घालण्याची ऐवजी सगळ्यांनी यांना विचारलं तुम्ही कुठून आला, पशुपतीनाथवर. पशुपतीनाथ की जय करत यांनाच डोक्यावर घेतलं, कारण का यांनी वाचवलं वगैरे असं. आणि मला अभिमान वाटला, कारण यांनी मला खरंच म्हणजे वाचवलं होतं. आणि त्या लोकांना माहित नव्हतं की त्यांच्या बायकोला ते वाचवलं. खूप छान बोलता तुम्ही. तुमच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे. आणि हे प्रत्येकाने काही ना काही घ्यावं असं तुम्ही बोलता. आज आता आपली वेळ संपत आलेली आहे. बरोबर. त्यामुळे आपण आता आवर्त घेऊया. त्याआधी केअर फाउंडेशन तर्फे तुम्हाला एक रोप देते. किती छान. हे जास्वंदीचं रोप आहे. लावा हे रोप, छान फुलं येतील त्याला तुम्हाला. नक्कीच. आणि जसं वाढेल तसं आपल्या या भेटीचा सोहळा पण वाढेल. येस, नक्कीच नक्कीच. आणि तशीच फुलं पण येऊ दे. येस येस येस. आणि सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून एक छोटंसं टोकन देते. थँक्यू. स्वीकारा. थँक्यू. पाहत रहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. सौ क्षीरसागर यांची मुलाखत जरूर बघा. ह्या आधी झालेल्या मुलाखती देखील पहा. उदाहरणार्थ
सौ मीनाक्षी आपटे किंवा सौ नीला वडावकर अशा छान छान मुलाखती झालेल्या आहेत. त्या जरूर पहा. ह्यानंतर होतील त्याही मुलाखती नक्की नक्की पहा. सध्यापुरतं धन्यवाद करते. माझी पुढची मुलाखत लवकरच येईल. धन्यवाद. धन्यवाद.